आणला पुसेगावच्या मैदानात तुम्हाला पाहिजे बक्कासूर अख्ख्या हिंदुस्थानामध्ये एकच मैदानाला मजाच येत नाही ना. आपण पहिले दिलगिरी व्यक्त करतो आणि जे त्या नसणार आहे आपला बैल ते मी बोललो होतो ते दो एवढ्या मग तो एक असं सेवागिरी महाराज आपल्याला पहिल्यापासून आशीर्वाद आहे. त्याच्या आशीर्वादाने आपलं चांगलं चाललेलं आहे. 3 वर्ष आपला गोलती गुलालात राहिलेला आहे. पण जे कालचं मैदान झालं त्यात बकासूरच्या विषयी काहींनी अपशब्द लय बोलल्यात. त्याच्यामुळे आपण पहिले दिलगिरी व्यक्त करतो आणि जे चात्यांना मारहाण पी झालीत आपल्या कारण बकासूरचे चाती काय आम्ही मावळ मशीदून घेऊन नव्हतो आलो. ते लांब लांबून आलते त्यांना तरी असं आणि सगळ्यांना माहिती आहे पुसेगाव कमिटीला माहिती आहे की बकासूरचे चाते किती आहे. त्यांनी तरी असं कारण होतं पाहिजे. गेल्या वर्षी बी आम्हाला एक फोन केला की बकासूरची गाडी लॉबी तुम्ही एक बॅट द्या. आम्ही सेवागिरी महाराजांचा आशीर्वाद आहे आमच्या म्हणून आम्ही आत्ता इथपर्यंत एवढ्या वर गेलेलो आहे. आमची परिस्थिती काय होती त्या सेवागिरीचा आशीर्वाद आम्हाला इथून पुढं पी आहे आणि पुढं पी राहणार. पण कमिटीने बी स्वार समजून घ्यायला पाहिजे होतं की जे माईक बॉलला त्यात अख्खे समालोचक बी होते, यूट्यूब चॅनलवाले होते. कोणी एक बी बाईट नाही दिली की लगेच की असं नव्हतं बोलायला पाहिजे का बक्कासूर अख्ख्या हिंदुस्थानामध्ये एकच आहे. बरोबर आहे. आणि गाया म्हशी आमच्या काही कोणतो बॉलला आहे ना त्याला माझ्यातर्फे तुला 10 म्हशी देतो माझ्या गोठ्यावे तुला 10 म्हशी फुकाट देतो मी. तू म्हशी बोलते लोकांच्या नंदीला तो अपमान केला आहे की लोक म्हशी पाहतात का लोक सगळी नंदीच पाहतात. आणि आमच्या बकासूर दैवशक्ती सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे ना जगभराला माहिती आहे की बकासूर आनंदी आहे. 5 वर्ष महाबैल पळतोय आज 6 वर्ष पायाचा त्याचा पुसेगावमध्ये गेला होता. पण तिथं बैलाच्या मना मूडच नव्हता पळायचा. पण काय ती रेंज नव्हती मी काय मैदाना कधी जात नाही. पण तिथं त्या बकासूरची बी इच्छा नव्हती की तिथं पळायचं म्हणून त्याची. कारण आत्तापर्यंत 5 वर्षाला माझा बैल पळतो आत्तापर्यंत मोहिला कधीच त्यांनी पाडलं नाही खाली सुट्टीला शांत उभं राहतो. पण फोन नाही लागल्यामुळं फोन लागला पण हुशारास तो साहिल म्हणून मुलगा आहे आमचा तो महाराजच्या विश्वात तो जास्त वर गाड्या सुटल्या नाही तर आपला बैल गटालाच नसता पण आपला गटालाच अर्ध्यातून आला असता. पण ती रेंज नसल्यामुळं थोडासा हे झाला का झेंडे बिंडे लावलेत काय बोलले झेंडे लावलेत सगळ्या महाराष्ट्राने भेटले बैल आपला पाळा आहे तो पाखऱ्या बी पाळा आहे कारण तो पे हिंद केसरी झालेला आहे बैल. पण काय होते देवाच्या दारात देव अन्याय झाला देव पाळणारच नाही ना. पण देवा नंदीला पाळायचं नव्हतं तिथं. बकासूर संघ ती पोरं असतात अमोल रेणुसे ती पुसेगावली सगळी त्याला ओळखीतात त्यांना बी चापकाने मारलं आणि गाडी लगेच सोडून दिली. हारजीत होती 4 पायाचा माय आम्हाला काय आम्ही देवाला नावच होत नाही आमचा देवाचा आशीर्वाद कायम आहे. आणि पुढल्या वर्षी बी आम्ही ते पाळायला जाणार. यावर्षी 2 झेंडे यावर्षी 200 काही कमिट भरपूर आल्यात त्यावेळेस त्या प्रेशरमध्ये मी पी असणार आहे झेंडा घेऊनच असणार आहे. फक्त कमिटीने पी त्या माणसाला माफी मागायला हवं पाहिजे कारण ते काही संघटनेचं ऐकत नाही. संघटनेवाले बोलले असते पण ते कमिटीचं असतं पुसेगावचं आणि संघटनेने मैदान चालू करून दिलं तुम्ही थोडं त्यांचा बी आदर करा पाहिजे ना. आम्ही तुमचा आदर करतो तुमच्या ह्याच्यात तुम्ही फोन केला गेल्या वर्षी आम्ही तुमची माफी मागितली तर कायदेशीर कारवाई सगळ्यांनी करावं. ते तात्याविषयी काय बोललेत ते आम्हाला बी बरोबर वाटले नाही. पण हे यूट्यूब चॅनलवाल्यांनी बी आत्तापर्यंत बकासूरवर यूट्यूब चॅनल मला सगळ्यांची आमची घर बकासूरवर चालते सगळ्या महाराष्ट्रात बकासूर फेमस आहे. पण यूट्यूब चॅनलवाले बी जरा बाईट लगेच यायला म्हणते हे तुम्ही चुकीचं बोललेत तो माणूस मस्त कमिटीवाले बोलले नाही. पण कमिटीवाल्यांचं बी अधिकाऱ्याने त्या माणसाला बोलून थांबवा तुम्ही असं काय बोलता की बकासूर काय मावळ मुळशीतून पब्लिक नाही आमच्या घरची पब्लिक नाही मी स्वतः कधी मैदानात जात नाही. ती जालन्यावरून रात्रीच पब्लिक आली होती की आम्ही बकासूर बघायसाठी मग त्यांनी थोडंफार तरी समजून घ्यायला म्हणतं बोलताना जरा वेगळं माझं अख्खे नंदी खाले गेलेत कोणाकोण मागं किती पब्लिक गेल्यात आपला बैल सगळ्यात शेवट गेला आहे. बाकीचे नंदी बोलले तुम्ही अख्ख्या महाराष्ट्राने ऐकलेत. बकासूर रोज का तुमचा एवढा क्रोस का सांगितल्याशिवाय कोण बोलत नाही. समालोचक विषयी आपल्याला कोणाला बोलायचं नाही ते चांगलेच बोललेत. पण समालोचकांनी बी माईकवर बोलाय पण त्यांना थांबा बोलू नका तुम्ही असं बकासूर येतो अख्ख्या हिंदुस्थानात एकच बकासूर येतो म्हणतो अख्ख्या बकासूर एकच आहे. बकासूर महाराष्ट्रात नाही हिंदुस्थानात अख्ख्यात एकच आहे. मोलशेट बी एकच आहे म्हणावं. बकासूरने आम्हाला जे केले अख्ख्या महाराष्ट्राने प्रेम दिले त्याच्या पोटी ती पब्लिक आली होती बकासूरसाठी. आणि एकाच पुसेगावसाठी आले तुम्ही अख्खी बघा पेडगाव बघा चंद्रहारच्या मैदानावर बघा सगळी पब्लिक आली. पण त्यांनी अशी प्रेक्षकाला मारहाण करताना कॅमेऱ्यात सहज दिसतंय की मारतात ते पब्लिक आणि फायस गट सुटला तेव्हा पब्लिक अख्खी लांब गेली कारण बकासूर फक्त जाताना खाली बाकी पब्लिक त्यांनी केलं त्यांच्या जाऊन जागेवर बसलीत. पण त्यांनी मारा नव्हतं पाहिजे एवढं पब्लिकला पण आणि बकासूरला पण नावं ठेवली त्यांनी. म्हणजे जगभरात आज त्याची जर ख्याती आहे त्याला आज देव म्हणून संबोधलं जातं तर त्याच्या त्या देवी रूपाचा सन्मान तर नक्कीच झाला पाहिजे. जितक्या वेळा त्याच्या मुलाखती पाहिलेल्या आहेत तर असंख्य बैलगाडा मालकांनी त्याचा देव असाच उल्लेख केलेला आहे.
आपलं पदार्पण सेवागिरी पाहिजे बकासूर पहिला नंबर तेच केला, आपण तिथूनच आलो. सेवागिरी महाराज आपल्याला कायम आशीर्वाद आहे आणि सेवागिरी महाराज जे बोलले त्यांना शिक्षा देणारच. पण सेवागिरी महाराज त्यांना शेवट ते देवस्थान तसं कडक आहे, जे जे बोलले त्यांना सेवागिरी महाराज त्यांच्या यांनी रूपाने अद्दल घडवणारच. प्रेक्षक मला एवढं वाईट वाटलं तर प्रेक्षकाला चापकाने मारलं, ते बिचारे एवढे लांब लांब त्यांना मारले. काय कोण कोणाच्या घरी खायला जात नाही का, माझ्या बकासूरला कोण घरून खाण्यावर देत आणि ते प्रेक्षकाला त्यांना बी कोण खायला देत नाही. बोलायचा अधिकार कोणी दिला तुम्हाला? आम्ही 2,000 रुपये फी प्रवेश फी फाडून जातोय. तुम्ही सांगायचं मामा तुम्ही मैदान नका बैल आणून तुमच्याकडे, आम्ही बैल नसता आणला पुसेगावच्या मैदानात. प्रेक्षक हे म्हणतात आता मैदान होतात ना, प्रेक्षक नसेल तर मैदानाला मजाच येत नाही ना. तुम्ही सगळ्या नंदी एकसारखं माना ना. तुम्ही एकाच नंदी खाली गेला त्यालाच नाव ठेवलं, बाकीच्या नंदी बरोबर बी पब्लिक गेली ना लाईव्ह मध्ये दिसतात सगळी. हो तेव्हा का नाही तुम्ही बोलले असं की आम्हाला सगळी नंदी सारखी? आणि मी आतापर्यंत असा एक पी नंदी नाही त्या संग पाहायचं राहिलोय. 2-3 नंदी आहे ते एवढ्या 10-12 दिवसात त्या 2-3 नंदीबरोबर तुम्हाला पाहताना दिसणार आहे आपला बैल. ते मी बोललो होतो ते एवढ्या 15 दिवसात 3 नंदी बरोबर पळून दाखव. नाव नाही घेत आता बैलांची त्या, पण 3 नंदी बरोबर तुम्हाला पाहताना दिसन आपला बैल. म्हणजे असं सगळे नंदी महाराष्ट्रात बैलप्रेमी असेल सगळे असेल त्यांना बी सपोर्ट थोडाफार त्यांनी बी करा पाहिजे की असं बकासूरबद्दल नाही बोलायला पाहिजे. पण तुम्हाला बकासूरच का एवढाही होतो? बकासूर अन्याय झाल्यावर कोण बोलत नाही, पण बकासूरांच्या ते जर खरंच बकासूर प्रेमी असेल तर मी एकच आवाहन करतो, यूट्यूब चॅनल असेल कोणतं चॅनल असेल जे आपल्यासाठी त्यांचं तुम्ही आवर्जून त्यांना हे करा, सपोर्ट करा. आणि जे नसेल तर तुम्ही आजच्या आज त्यांना अनफॉलो करून डायरेक्ट हे करा. कोणाचं यूट्यूब चॅनल असा बोलायला आला नाही तिथं. मग काही लोक आपल्याकडे येतात जातात, पण काही नाही, फक्त बैला अन्याय झाल्यावर सगळी मागवतात एक पाय. पुढं कोण नाही ते आमची असो किंवा बाहेरची असो, तुम्ही समजून घ्या, अनफॉलो करून टाका. बकासूर प्रेम असेल, आमच्यावर प्रेम असं दाखवू नका, फक्त बकासूर तुमचा नंदी आहे म्हणून असं करा तुम्ही. महाराष्ट्रातलं मानाचं मैदान आणि देवाचं मैदान म्हणतो, देवाच्या पंढरी म्हणतो, त्या मैदानात तुम्ही देवाचाच अपमान केला आणि त्या देवाच्या भक्तांचा बी अपमान केला आहे. तुम्ही त्यावेळेसच म्हणायला पाहिजे की अहो तो बैल आहे, बैला माग काही ही मागची आली नाही. अख्ख्या महाराष्ट्राचा बकासूर म्हणजे फेमस बैल आहे, अख्ख्या हिंदुस्थानात एकच बैल आहे. या समालोचकाने एवढा अर्थ तरी बोलायला पाहिजे त्या माणसाला. असं नको बोलू बकासूर विरुद्ध, तो डायरेक्ट बकासूरचं नाव ठेवतोय, कोणी म्हशी पाळ्यात का काय. पण देवाच्या दारात तुम्ही देवाचा अपमान करून देवाच्या भक्तांचा बी अपमान केलाय, ज्याच्या मागे लाखो भक्त येतात. तुम्ही देवाच्या पंढरीतच देवाचा अपमान केलाय. आणि परत आम्हाला लाचर सगळ्या लोकांचं पण आलं की तात्या असं नाही बोलले. आम्हाला मान्य आहे तात्या बोलले ना, आम्ही म्हणत नाही तात्या बोलले, पण तात्या हे होते सगळे समालोचक वर होते. त्यात आमचे रणजित बनसोडे बी होते, त्यांनी बी नंतर बोलायला पाहतो की जाऊ दे बरोबर ते बकासूरची आम्ही काय आमची माफी मागा म्हणत नाही. तुम्ही बकासूरची म्हणा पाहतो, चुकून शब्द गेला, एवढी पब्लिक आली, त्याच्यामुळे तुम्ही बकासूरला तरी सॉरी म्हणून माफी मागावती द्या नंदीची एका. पण तुम्ही ते बी केलं नाही, फक्त फोन करायचं जमलं आम्हाला की तुम्ही तात्याविषयी असं ते आम्ही फॅन आम्ही ती कमिट केली बी नाही. तुम्ही कायदेशीर कारवाई करू शकता, ती कोणी कमिट केली मत तुमचं कोणाचंच नाही, ती कारवाई करू शकता. दरवेळेस बकासूर काय बोलला की बकासूरवाली बोलली, मागं बी बकासूरच्या सीमित आलं, राहुल दादांचा फोन आला तेव्हा बी आम्हीच बोललो. मग आम्ही का पुढाकार घेतलाय का? आमचा बैल आमच्या बैलाने अख्ख्या महाराष्ट्रात प्रेम केलंय. आम्ही अख्ख्या लोकांना नंदी दिलेला आहे, मस्ती पैसे घेऊ किंवा वाय देऊ. महाराष्ट्रात असा एक बी बैल दाखवा की वायदे घेऊन बी तुम्हाला बैल भेटतोय का? आम्हाला लाखो समोरच्याकडचे फोन आलेत, रणजित सरांचा फोन आला, मामा असे नाही केले, तुषार धुमाचे फोन आले. तुम्ही त्याविषयी एक बाईट डील घेतली असती ना, बकासूरला तुम्ही अख्खा महाराष्ट्र देव मानतो, तुम्ही एक बाईट देऊन म्हणा मानतो की बकासूरवाली म्हणजे मावळ मुर्शिका त्यांच्या घरची पब्लिक नाही, ही त्याचे भक्तच आहे. आणि पुसेगाव नगरीत आल्या, देवाच्या दारात आल्यात, तुम्ही असा बोलायला नव्हतं पाहिजे त्यांना. पण ते बी बोलले देवाच्या दारात येऊन देवाचाच आत्मान त्याचाच भक्ताचा आत्मान. तुम्ही एक बाईट दिली असते, कोण असेल ते XYZ वर आलते, ते कोण नव्हते ओळखीचे, त्यांना एक समालोचक म्हणले असते ओ थांबा जरा, त्यात ते बोललेत माणूस. त्याच्यानंतर तात्याचा बी आवाज आहे ना की गाड्या लवकर खाली घेऊन जातात. तात्याने फक्त एक माईकमध्ये माझा हो दादा बकासूर असं बोलू नका, एवढा खालच्या पातळीवर टीका नका करू. आम्हाला अभिमान वाटला असता. मग तुमच्यावर टीका झाली, तुम्ही लगेच सगळ्यांनी बाईट देता. मी बकासूर आनंदी येते ना, एक देवाचा वापतार आहे ना का? आम्ही असा लोकांचं पहिलं तोडून का याचं ह्याला आम्ही नाही म्हणलो त्याला नाही म्हणलो. आमचा बैल पाहायचा तेच पळतो ना, आणि आम्ही ज्याला शब्द देतो त्या नंदी सगळंच बैल पळतो. महाराष्ट्रात म्हणजे अख्ख्या जगात ज्याला देव मानतो क्रिकेटचा सचिन तेंडुलकर, ते बी 0 आउट झाला. त्यांनी काय क्षेत्र सोडलं का? त्यांना काय चाहते कमी झाले त्यांचे? आता उलट आमच्या देवाचे अजून चाहते वाढणार. पुढल्या वर्षी 2च झेंडे होते, पुढल्या वर्षी तुम्हाला 200 झेंडे असणार. आणि पुढल्या वर्षी माझ्या 2 नंदी, या वर्षी पुढल्या वर्षी 5 नंदी असतात पुसेगावला पाय. आम्ही देवाच्या रात जाणार, किती वेळा अन्याय होते आम्ही जाणार तिकडे, हा गाठाला येऊ दे घरी, पण पुढल्या वर्षी आम्ही 5 नंदी घेऊन जाणार. आम्ही स्वतःची 5 चिठ्ठ्या असतात आमच्या स्वतःच्या.
हा मुद्दा तर देवाच्या तुम्ही- दारात आम्ही जाणार, गटाला मागवू तरी ते देवाचा आशीर्वाद आमच्यावर राहणार. त्याच्या आशीर्वाद आम्हाला लय म्हणजे असं काही नाही, ती त्याने आम्हाला दिलं नाही. त्या आशीर्वादांनी सेवागिरी महाराजांनी भरपूर आम्हाला दिले.